नमस्कार बालमित्रांनो. घन ठोकळ्यावरील प्रश्न पाहताना आपल्याला ठोकळे किती प्रकारचे असतील हे प्रथम पाहिलं पाहिजे. लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी एक असलेला ठोकळा. लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी 2 असलेला ठोकळा. लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी 3 असलेला ठोकळा. लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी 4 असलेला ठोकळा. लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी 5 असलेला ठोकळा. लांबी, रुंदी आणि उंची यांचे प्रमाण भिन्न भिन्न असलेला ठोकळा. लांबी, रुंदी किंवा उंची भिन्न भिन्न असली तरीसुद्धा प्रत्येक ठोकळ्याला 6 बाजू असतात. आता आपण असे बघू की 1x1x1 हा ठोकळा आहे, याला 6 बाजू आहेत. याला जर बाहेरून रंग दिला तर याच्या 6ही बाजू रंगीत असतील आणि त्याचे समान काप घेतले तर 3ही बाजूने एक एक वेळा त्याला काप द्यावा लागेल आणि त्याच्यापासून आपल्याला 8 ठोकळे तयार झालेले बघायला मिळतील. एक समान मापाचे किती ठोकळे तयार होतील यासाठी आपल्याला जे घनफळाचं सूत्र आहे ते वापरून ठोकळ्यांची संख्या निश्चित करता येईल. अर्थातच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या सूत्रानं एकूण किती ठोकळे तयार होतील हे कोणत्याही घनाच्या बाबतीत आपण सांगू शकतो. या घनाची लांबी 5 एकक आहे, रुंदी 5 एकक आहे आणि उंची 4 एकक आहे. म्हणून 5 गुणिले 5 गुणिले 4 बरोबर 100. म्हणजे या घनाचे एक समान मापाचे 100 ठोकळे तयार होतील. याप्रमाणे आपण कोणत्याही घनाचे एकूण एकसमान मापाचे किती ठोकळे होतील हे सहज काढू शकू. ज्या ठोकळ्याची लांबी, रुंदी आणि उंची एक समान असेल त्यावेळी कोणत्याही एका बाजूचा घन केल्यास आपल्याला एकूण ठोकळ्यांची संख्या मिळेल. उदाहरणार्थ या घनाची लांबी 4 आहे, रुंदी 4 आहे आणि उंचीही 4 आहे. म्हणून 4 गुणिले 4 गुणिले 4 किंवा 4चा घन बरोबर. एखाद्या घनाचे समान मापाचे ठोकळे तयार होण्यासाठी कमीत कमी किती वेळा कापावे लागेल यासाठी आपल्याला खालील सूत्राचा उपयोग करता येईल. लांबी वजा 1 अधिक रुंदी वजा 1 अधिक उंची वजा 1. या ठोकळ्याची लांबी 4, रुंदी 4 आणि उंचीही 4 आहे. म्हणजे 4 वजा 1 बरोबर 3, 4 वजा 1 बरोबर 3, 4 वजा 1 बरोबर 3. म्हणजेच 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर 9 वेळा हा ठोकळा कापल्यास त्याचे समान मापाचे छोटे ठोकळे तयार होतील. या घनाकृती ठोकळ्याची लांबी 5 आहे, रुंदीही 5 आहे आणि उंची 4 आहे. म्हणून लांबी, रुंदी व उंचीमधून 1 1 वजा केल्यास 4 अधिक 4 अधिक 3 बरोबर 11. 11 वेळा काप घेतल्यास समान मापाचे छोटे ठोकळे तयार होतील. उंची, लांबी आणि रुंदी 1 1 1 असलेल्या ठोकळ्याला बाहेरून रंग दिला तर त्याच्या 6ही बाजू आपल्याला रंगीत असलेल्या बघायला मिळतील. 2x2x2च्या ठोकळ्याला सर्व बाजूंनी रंग दिल्यानंतर समान भाग केले तर एकूण 8 ठोकळे बघायला मिळतील. यामध्ये 6 बाजूला रंग असणारा एकही ठोकळा नसेल, तसेच 4 बाजूंना रंग असणारा सुद्धा एकही ठोकळा नसेल. 3 बाजूंना रंग असणारे 8 ठोकळे असतील. 2 बाजूंना किंवा एकाच बाजूला रंग असणारा एकही ठोकळा नसेल. 3x3x3चे 27 ठोकळे तयार होतील. यातील 6 बाजूंना रंग असणारे किंवा 4 बाजूंना रंग असणारा एकही ठोकळा नसेल. 3 बाजूंना रंग असणारे 8 ठोकळे असतील. 2 बाजूंना रंग असणारे 12 ठोकळे असतील. फक्त एकाच बाजूला रंग असणारे 6 ठोकळे असतील आणि रंगहीन म्हणजे एकाही बाजूला रंग नसणारा मधला एकच ठोकळा असेल. 4x4x4 लांबी, रुंदी, उंची असणाऱ्या ठोकळ्यामध्ये
घणांची संख्या 64 असेल, यातील 6 बाजूंना रंग असणारा एकही ठोकळा नसेल, 4 बाजूंना रंग असणारा एकही ठोकळा नसेल, 3 बाजूंना रंग असणारे 8 ठोकळे असतील, 2 बाजूंना रंग असणारे 24 ठोकळे असतील, तर केवळ एका बाजूला रंग असणारे सुद्धा 24 ठोकळे असतील आणि एकाही बाजूला रंग नसणारे 8 ठोकळे असतील. 5 बाय 5 बाय 5 लांबी रुंदी उंची असलेल्या घणाचे एकूण 125 ठोकळे तयार होतील. यातील 6 व 4 बाजूंना रंग असणारा एकही ठोकळा नसेल, 3 बाजूंना रंग असणारे 8 ठोकळे असतील, 2 बाजूंना रंग असणारे 36 ठोकळे असतील, केवळ एका बाजूला रंग असणारे 54 ठोकळे असतील आणि एकाही बाजूला रंग नसणारे 27 ठोकळे असतील. 4 बाय 3 बाय 5 बाजू असणाऱ्या घनाचे 60 ठोकळे तयार होतील. यामध्येही 6 आणि 4 बाजूंना रंग असणारा एकही ठोकळा नसेल, 3 बाजूंना रंग असणारे 8 ठोकळे असतील, 2 बाजूंना रंग असणारे 8 ठोकळे असतील, एका बाजूला रंग असणारे ठोकळे 22 असतील आणि रंगहीन किंवा एकाही बाजूला रंग नसणारे 22 ठोकळे असतील. आता आपण या घटकावर विचारले जाणारे 11 प्रकारचे प्रश्न कोणते आहेत ते पाहणार आहोत. समान आकाराचे छोटे ठोकळे तयार करण्यासाठी घन किती वेळा कापावा लागेल? दुसरा प्रश्न, एकूण किती छोटे ठोकळे तयार होतील किंवा आकृतीत किती ठोकळे आहेत? तिसरा, किती ठोकळ्यांच्या एकाच बाजूस रंग असेल? हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने असा विचारला जाईल की किती ठोकळ्यांची एकच बाजू पाहता येईल? चौथा प्रकार, किती ठोकळ्यांच्या 2 बाजूस रंग असेल, अर्थात किती ठोकळ्यांच्या 2 बाजू पाहता येतील? पाचवा, किती ठोकळ्यांच्या 3 बाजूस रंग असेल, म्हणजे किती ठोकळ्यांच्या 3 बाजू पाहता येतील? सहावा, किती ठोकळ्यांच्या 4 बाजूस रंग असेल, म्हणजे किती ठोकळ्यांच्या 4 बाजू पाहता येतील? सातवा, किती ठोकळ्यांच्या 5 बाजूस रंग असेल, म्हणजे किती ठोकळ्यांच्या 5 बाजू पाहता येतील? आठवा, एकाही बाजूस रंग नसणारे रंगहीन किती ठोकळे असतील, म्हणजेच किती ठोकळे दिसणार नाहीत? किती ठोकळे कापून काढले आहेत? घनाकृती पूर्ण होण्यासाठी अजून किती ठोकळे लागतील? 10वा, सर्वात खाली असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती? आणि 11वा प्रश्नांचा प्रकार म्हणजे सर्वात वर असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती? अशाच प्रकारचे सरावासाठी 7 प्रश्न आपण बघणार आहोत. त्या प्रश्नांसाठी या आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रश्न क्रमांक व उपप्रश्न क्रमांक आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. आपली उत्तरे नोंदवा आणि या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या उत्तर सूचीशी आपली उत्तरे पडताळून पहा.